सगळे यंग व्हरायटीज आहेत, नॉट नॅचरल. आणि यू कॅरी युअर कार्ड. ते हे घेऊन बघा हा चीज प्लॅटर चिलीवाला आणि फेटा घेतो. मला पण असं आहे, मला चीज फेटा आवडला. चीज तर हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आता आपण उठलो आहे, आंघोळ पण नाही केली आहे, तसंच चाललो आहे. कारण की हे बोलतात की तिकडे बोटिंग आहे, मग तिकडे भिजायला होईल, म्हणून मग आंघोळ बिंघोळ नाही केली, तसाच निघालो आहे. तर आता निघालो आपण, तर चला जाऊया. तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर परत एकदा मी श्रीराज भोईर तुमचं माझ्या व्लॉगमध्ये स्वागत करत आहे. कशी शेती करतात बघा गाईज, बघू शकता तुम्ही. ते काय काय माहिती, गोल 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 गोल. आणि गाईज मस्त आहे, एकदम अशी शांत जागा आहे. म्हणजे असं इथे कोणच नाही असं वाटते, पण एकदम रिलॅक्स वाटते. पण अजून जास्त कुठं बिल्डअप काही झालं नाही, पण इथं भारी वाटतं. म्हणजे असं माइंड फ्रेश होतं, म्हणजे असं रिलॅक्स. काय आवाज नाही, काय नाही, फक्त पक्ष्यांचा आवाज आहे बस. गाईज तर तुम्ही बाग बघू शकता, पूर्ण टॅमॅटोची बाग आहे पूर्ण. छोटे छोटे टॅमॅटो पण आलेले आहेत त्याला. हे बघा, ही मस्त बाग आहे. ही मला वाटते गहूची बाग आहे, गहू आहे. तर आपण इथं चाललो आहे, हे बघा या रस्त्यावरून. इथं पुढे जाऊन ते बोटिंग आहे, सगळे गेलेत पुढे, तर मीच राहिलो आहे. तर आम्ही चाललो आता, चला. काहीच तर आपण चालता चालता आपल्याला एक मस्त विहीर दिसली. वा, पाणी पण एकदम स्वच्छ आहे गाईस, पण थंड असेल पाणी. तर गाईज आपण आलो चालत चालत. हे बघा, हे ते लोक आहेत मला टाकून गेलेले. हो बघा, इथनं व्ह्यू बघा. बोटिंग, ही बोटिंग आहे. ए या बोटीत जायचंय काय? हे बाबा, ए या बोटी रिस्की वाटते मला. अरे पण रिस्की वाटते हो. कुठं जायचंय पण? पाठीमाग मामा इथं बसतील. गाईज आपण बसलोय इथं चालवायचं आहे ना. हे बघा, बसलो आपण मस्त. मामा सावकाश नाही हो. पुढच्याच लग्न आहे ना, म्हणून काय हो मामा यांचं ऐकून काय नाही, काय नाही. बिचाराच आहे तो. आम्ही 7 वाजल्यापासून थांबलो, बिचाराच आहे ते. चला काही आता कॉल बोलव होता मग तसं. पहिली की दुसरी चालले तू वाजत बसलीस ना. मामाला खरं वाटेल. मामा काय नाही असं. आम्हाला लग्नात बोलायचं आहे. मामा नाही चालवतात. किती वर्षापासून बोट चालवता? बघ गाईस, गेलं मा आयुष्यात गेलं त्याच्यात. तुमचे वय किती आहेत? 60-70. 60-70. हो, इतकी मेहनत आहे, मेहनत आहे. मी मेहनत आहे. आजकालची पोरं 3 लग्न करून बसले. तू काय तुझं चाललंय? 3 लग्न करून.
तर गाईज आता आपण आपला ड्रोन उडवतोय. हवा बिल बघा. आणि फायनली आम्ही आता ड्रोन उडवणार आहोत. लावली ना पार्किंगला. ट्राय कर. नाही मी तुम्हाला नेते राईडला. नाही नाही नाही. 4 व्हीलर ड्राईव्ह करतेच बसेल. नाही बोट ड्राईव्ह. मामा गेले 50 वर्षापासून बोट चालवत आहेत. आम्हाला अनुभव. तुम्ही गाईज व्ह्यू बघू शकता. या व्ह्यू साठी आमचा विमान रेडी होता ना. हा झाला. त्याला म्हणलं मायनस काय माहिती त्याला ब्लॉग मध्ये मामाला पण घ्या असं ते म्हणतायत. अच्छा अच्छा अच्छा. अरे अजून एक फिरवा असं माझ्या साईडून. आणि हे आमचे ड्रोन मास्टर यांच्यासाठी आम्ही अर्धा तास थांबलेलो. सनराईज मिस केलेलं आहे आम्ही यांच्यामुळे. उठलो तरी दुसऱ्या बायकाकडे. आणि त्यांना सजेशन दिलेला होता करणने. हो कसं आगायचं सांगितलेलं मी. त्यांनी ती मेथड फॉलो नाही केली त्यामुळे त्याला परत प्रेशर आला ना. हो. काहीतरी हाय बाय तरी करा. गाईज तुम्ही ड्रोन बघू शकता. आणि हे आमचे ड्रोन मास्टर 360 मारत आहेत. ह्यांचा पूर्ण ट्रिपवरती हा इम्पॉर्टंट काम आहे, इम्पॉर्टंट रोल आहे. याच्यातला फोटो घ्यायचा असेल तर. सो गाईज आमची एक मेंबर आता बोट चालवते. कुठे चालवत ते माहित नाही, बट ॲज यू से गर्ल्स आर ऑलवेज राईट. बरोबर. येस. नेते मी तुम्हाला पाण्यात. आमची लोकेशन तुम्ही बघू शकता की तिथे आहे डेस्टिनेशन. पण कधी काय माहिती. सध्या आम्ही चाललोत ऑपोजिट डिरेक्शनला. आमची नैया टोटली जान्हवीच्या भरोसे आहे. जर तिने व्यवस्थित आम्हाला नेलं तर definitely आम्ही पोहोचू. टर्न घेतला असं ती म्हणते. पण नाही घेतलं. पण इथे तिने विदाऊट ड्रोन 360 मारलेला आहे. आता थांबले ना मग. तिकडे गोल गोलच फिरवते की काय. मग तसंच फिरवायचं असतं. आणि आमचा ड्रोन दमली झाली जिरली. झाली ना. आमची जिरली. कारण कसा वाटला एक्सपिरियन्स. तर तिथं बघ तिकीट संपला. येताना मी So, आता सोडत. हाऊ डिड यू फेल्ट. कसा होता तुमचा एक्सपिरियन्स. कसा होता. वय झालं. वय झाले. हा म्हणजे आपल्या वयात जेवढी ताकद पाहिजे ती नाही आहे. ती बांबूज माझ्या वयात वजनच आहे. ठीक है अभी बंद कर दीजिए. वरती म्हणजे असं त्याची व्हिडिओ चालू आहे ना सेकंड. हा नाही हा चालू. गाईस तर तुम्ही बघू असा येत आहे. इथे बसतोय फोटो काढतो. आता मला तिथे तुला बस. आम्ही काही ते अनारकली नाही घालून आलो. चौकांचा काढतो. हा भाई भाई तिथं कोणतरी बसा. बॅलन्स करतो. आता बरं वाटतंय. मामा पण येते आता छान येते. सेल्फी मला पण चालू काहीच. आता मी चालवतो बोट चालवतो मी. डॉल्फिन का शार्क नाही का. अरे हो. ब्ल्यू वेल.
सिरा झालं सगळ्या गेला ना पण चालवायला आला श्रीराज. एवढं मी बिल्ड केलंय इथं बिल्डअप. सो गाईज आता तुम्ही बघू शकता आमचे ड्रोन मास्टर हे बोट चालवणार आहेत. कसे चालवतात बघूया आता. हे नाही मी चालू म्हणजे ते बोलतो ना पिरवाडला पार्ट टाइम करतो. हा करतो ना अजून काय ते पाठच्या कपालला पण घे. ते बघ तो तिला उचलतोय. कुठे ती नाही येत आहे. नाही धक्का आलो वाचवायला आलो. ताई थांब 2 मिनिटं येतो. अरे गेली श्रेयाला परत गेली. यार तिला तू बघू नको परत पळून गेली. ते तू जिथं बघतो ती पोरगी उठून पळून जाते. वर चांगलं दिसतं की माहिती नाही पण काय. बाबूला बसायला भेटलं. वर बसू. अरे बापरे डेंजर आहे. तो पाचचं माउंटन घेऊन असतं. अरे देवा, सखीस. पम 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 पम. स्माइल. परत गेला. तर गाईज आमची बोट लागली आहे किनाऱ्यावर लागली आपली बोट. ही बघा गाईज. बस बस बस. चल चल घराला. तर गाईज आपण आलोय. आपण आलोय पुढे कसं. चला चला. झालं पेट्रोल संपला. मामा तर गेले पण. गाईज आपली झाली आहे बोट राईड कम्प्लीट. आपण आलोय. कसं वाटलं तुला बोट राईड मध्ये? भरपूर चांगलं वाटलं. सनराईजला भेटली असती पण आमचा जो ड्रोन मास्टर होता जाऊ दे सोडा. कंट्रोल. तुला कसं वाटला बोट? ते सनराईज भेटला अरे जाऊ दे. असता. तुला कसं वाटलं बोट मध्ये? हे असं हे बघ वंडरफुल वाला. झालं. तर आता आपण चाललोय परत रूमवर. थँक्यू. एक फोटो राहिला मला पाहिजे तसं. फॉर शुअर. का आम्ही नेक्स्ट ट्रिप इथे परत करणार. पुढच्या कोकणला कोकणात जाऊ ना आपण. कोकण तेव्हा कर परत दुसरं. कोकणात म्हणजे प्रॉपर सिंधुदुर्गला जाऊ. सिंधुदुर्ग. यस. गाईस हे बघा, ही दोघं हे दोघे फोटो काढायला गेलेले. पण मामा त्यांना बोलले की मामा बोलले त्यांना काय नाही उठा चला इथनं, आणि परत आले. वेलमासा होता तो बघायला गेलेलो. बघितला मोबाईल मस्त. मरमेड मरमेडा होता भाई त्याची ती ब्लू नेक्सॉन चांगली आहे पण काय ते असं एकदम हे होते रे मस्त वाटतंय. मस्त वाटत आहे. बॅकग्राऊंड सोबत क्लास वाटते क्लास. तर चला आता आपण जाऊया घरी. रूमवर. घरी नाही रूमवर. हा थांबले बस होते मला एवढं थांबले. हे ती लालबाग वालीला बघ. तर गाईज आपण चालतोय आपल्या रूमवर जायला. रस्ता इथूनच आहे. मगाशी आलेलो इथूनच. ऍक्च्युली भारी आहे ना एरिया. भरपूर मस्त वाटतं. बघायची गरज. शांत एकदम एकदम शांत आणि एकदम चांगल्या रेटमध्ये भेटलं आहे आम्हाला. आणि मस्त वाटतं, एकदम रिलॅक्स वाटतंय ना. एकदम परत येऊया आपण इथे. काय रे कर 100% काय सँडी? एकदम वर्थ आहे वर्थ. तर काही सगळ्यांना आवडलेली आहे जागा. चला चांगली गोष्ट आहे. ट्रिप पाहिजे अशी झाली. पैसा वसूल. पहिले वाटलेलं की ओके कशी होईल काय होईल वगैरे. नंतर जशी आम्ही लोकेशन बघितली आम्हाला वाटलं हा चला चांगलं आहे. तर आता आपण चाललोय
रूमवर. मग तिथनं तयार होऊन जायचं कुठं पहिला? पहिला breakfast. चीज केक. पहिला ब्रेकफास्ट. हां पहिला ब्रेकफास्ट, नंतर चीज केक फॅक्टरी, आणि नंतर गोंडेश्वर टेम्पल, आणि मग घरी. पिरवाडी. पिरवाडी. रिटर्न टू पिरवाडी. पिरवाडीला गर्दी असेलच. गर्दी हो असेल. संडे यार. संडे आहे, ट्रॅफिक असेल ट्रॅफिक. आज बस भरून येतील लोक. हा ना, कडची फेमस केली पिरवाड. म्हणून सांगतो रील नको टाकू. जास्त असतो ना तू तिथे. माझे सीट बघून आले तर वाटते. मग काय. हे बघा गाईस, समोर व्ह्यू बघा गाईस तुम्ही. म्हशी चारायला नेल्या त्या दाखव. अबे 2 म्हशी चालतायत. दोन म्हशी आम्ही चरायला नेलेल्या इथं काय. चरायला नेलेल्या. नाही सगळ्यांचं काढूया गाईस. हे बघा आम्ही इथे आलोय एका बागेमध्ये. सगळे टॅमॅटो लागले, तुम्ही बघू शकता. हे बघा, हे टॅमॅटो आहेत का वांगी आहेत? अंडी. हे टॅमॅटो आहे ना? हां टॅमॅटो आहेत. टॅमॅटो आहे गाईस. हे बघा खूप लांबपर्यंत आहे, तिथपर्यंत गेले. हे या, चला या लवकर या. तर गाईस मी एक फोटो काढला इकडे, आता फोटो आवडलाय. तर आता हे बघा हे बघा चल घे. चला गाईस याचे फोटो काढतोय मी. ही वाव काय छान आहे ते फोटो. ए याला घेऊन जा. थांब जा. नंबर आहे त्याला ड्राईव्ह करायचंय. तू हे घे. जा तू जा, फोटो काढ जा. सो गाईज आम्ही परत एकदा एक फोटोशूट केलेला आहे टोमॅटोच्या बागेमध्ये, आणि आता आम्ही चाललो ब्रेकफास्ट करायला. म्हणजे जी लोकेशन दिसते, जी आम्हाला डेस्टिनेशन. उलटा कॅमेरा उलटा का तू बोलतोस ना, आम्हा काय झालं. फेस पण दिसला पाहिजे. हिरो पुढे आहेत ना पण. सो आम्ही जिथे जिथे जातो, आम्ही प्रत्येक लोकेशनला आम्हाला असं वाटतं का ती फोटोजेनिक आहे. आमचा कॅमेरामॅन काय ऐकत नाही, ड्रोन मास्टर काय ऐकत नाही, आणि मॉडेल तर आमच्या बोलूच नका. ते तर जिथं दिसेल तिथे फोटो पाहिजे. गाईज आम्ही पहिले इथे गेलेलो होतो जोस्टेल. याचा रेंट काहीतरी 12,000 आहे. मग आम्ही थोडा विचार केला आमच्या बजेट फ्रेंडलीप्रमाणे, मग आम्ही गेलो कॅफेला. सो बघू शकता आता एनर्जी काही राहिली नाही, पण आम्हाला जायचं आहे गोंडेश्वर टेम्पल. एका रूमचे 12,000. पगार होताच अवकाश विसरतो आपण. हा, एका रूमचे 12,000. आमचे ड्रोन मास्टर एकदम स्पेसिफिकली बोलत आहेत हे याचं नाव जोस्टेल आहे. बट जिथे आम्ही स्टे केला आहे दॅट वॉज वन ऑफ द बेस्ट प्लेस. तुम्ही इथे येऊ शकता. पर रूम 3,500 आहे. व्ह्यू इज रिअली गुड, द फूड इज गुड, आणि हे तुम्ही बघू शकता. काय जिप्सी वाटते. जिप्सी अशी नाही अशी नसते. काय होतं काय माहिती. ही जिप्सीच आहे ना? नाही रे जिप्सी वाटते पण ती नाही आहे. गाईज तुम्ही कमेंट करू शकता की हा फल फ्रूट काय आहे ते. फल तर नाही, भाजी टाईप ते घालतात ना बायका. तर गाईज हे बघा आम्ही आलोय आपल्या रूमवर. तर हे बघा मस्त फुलं दिसलीत आम्हाला. हे बघा आम्हाला येताना नाही दिसली कारण की आम्ही इथनं गाडीतनं आलो. हे बघा एक विहीर पण आहे. विहीर आता पाणी नाही दिसत, खाली गेलं पाणी. तर गाईज आलो आपण रूमवर. अरे चावी राहिली. तर गाईज आता आम्ही फ्रेश होतो मस्त, आणि मग आपण नाश्ता करायला जाऊया. चलो बाय बाय. तर गाईज आपण रेडी झालो आहे.
बघू शकता तुम्ही. हे बघा, आपण चालू आता नाश्ता करायला. चला बघूया आता नाश्त्याला काय आहे. किती ब्युटिफुल प्लेस आहे यार ही. हे बघा आमची रूम इथे आहे. तर पण चांगलं आहे. नाश्ता करायला वाटते वरती आहे, इथे वरती आहे. सगळेजण गेलेत, मीच राहिलोय. सो चला जाऊया. काहीच आपला नाश्ता आहे. कांदे पोहे, बुर्जी पाव होता ना. हा काय हाय बघ, बुर्जी ब्रेड आहे. अजूनही घेतो बुर्जी. इथे काय अंघोळ केलीस? काहीच बुर्जी ब्रेड आहे, सॉरी पाव नाही, आणि कांदे पोहे बेस्ट. काहीच तर बघू शकता हे बघा, आपली चाय, ब्रेड आणि बुर्जी, आणि हा व्ह्यू गाईज, हा व्ह्यू. ओ हो बाईस, हा बा इथनं तर दाखवलंच नाही गाईज मी. हे बघा, काल रात्र होती म्हणून ते एवढं दिसलं नसेल. ठेव का गाईज, चारों तरफ कोरा ही कोरा, खोरा ही खोरा, कोणच नाही चारों तरफ, आहेच नाही कोण ऍक्च्युली. चाय गोरा आहे बघ, चाय गोरा आहे. चाय गोरा आहे. बाकी सब कोरा आहे, चाय गोरा आहे. तुम्ही बघू शकता की ब्रेड आता मस्तपैकी नरम बनवले. मॅडमला घाबरून मॅडमला घाबरून मॅडम मॅडम स्कूल मध्ये काही चालत दम नाही. दिलाय मॅडमनी. मॅडमनी मस्तपैकी दम दिलाय, कारण की ऍडमिट नव्हतं. मॅडम तर स्कूल मध्ये काही चालत नाहीये, तर मग मॅडमने विचार केला की इथंच जरा इथे तरी चालूया हात आपलं. चालवायला भेटूया. तर मॅडमने जे बोलला हात नाही तो- चालवला, पण तो तोंड तरी caretaker चालवला रडायला पाहिजे. आला. बिचारा. बिचारा रडत गेला. स्कूलमध्ये हात साफ केलेला आहे बाकी. लगेच गप. पण मी कधी घातली नव्हती तेवढी शॉर्ट. बेकार वाटायचं असा बसायचो एकदम लाजून. 20 मिनिटाला हे होतं ना, ते भूषण कोणतरी होता ना ड्रॉइंगचं. हा ड्रॉइंगचं भूषण सर भूषण ते क्लास होते आहेत प्रिन्सिपल झाले त्याला. होते म्हणजे आहेत म्हणजे पोचवलीच नाही. आमची drawing teacher आमची principal तांबोटकर होती. बघ फ्युचर कुठे चाललंय, ड्रॉइंग टीचर प्रिन्सिपल झाले. तू स्विच कर, मी सांगते ड्रॉइंगला पण पोरी भाव देतात. कुठली तरी मोठी बाई निघेल. माहिती आहे. करण नाही टॅटूचा काढणार आहे मी टॅटू काढेल, याला पुसायला बोलेल तो. डील ना. डील अरे स्कूल मध्ये थोडी टॅटू काढतो. अरे मित्र ए नाही, टॅटू मेकिंग चालू केलं आता स्कूलमध्ये. हो, काय टॅटू मेकिंग आपण जास्तच पाठी टॅटू मेकिंग. आमच्या वेळेला हे काय ना, आमचे साध्या हातात ते जॉली काढले ना, जॉली काढली असती ना हातात, ते तरी आम्हाला स्कूल बोलायचे. आमचे टॅटू असे हातावर बसले मोठे मोठे. आपले ते जॉली दिसले काय आहे? इरेझर वर असं करायचं तेल लावून. अरे ते बाबा, पण मी आता यावर्षी करणार आहे डिप्लोमा. टॅटूचं टॅटूच डिप्लोमा हे ओपनिंग आहे का पण? आहे ना, आर्ट टीचरची ओपनिंग आहे आपल्या इथे. बघ, वेकेन्सी पण आली बघ. टेक्निकल नॉलेज नाही. काय टेक्निकल नॉलेज पाहिजे? कलरचा बोल सर्व. चित्र काढायचं आपल्याला. तुला ड्रॉइंग येते ना. मी घेईल आणि काढत होतो, मग काहीच माहित कसं नाही, होईल. मुलांना सांगायचं हो तू काय करतो. तेच नाही मला येत ना म्हणून. नाही तू सांग, तुझा कोणा तर गाईस चला, हो आता चार्जिंगच लावलंय. तर आता आपलं झालाय नाश्ता आणि आता आपण चाललोय खाली. चलो. तर गाईस आम्ही रेडी झालो आहेत. तर आता आपण तर गाईज आपण रेडी झालो आहे, बघू शकता तुम्ही. तर आता आपण आलो इथे फोटोज काढायला. हे बघा मस्त गार्डन एरिया इथे. हे बघा आपले दुले राजा भी रेडी आहे. दुले राजा एक स्माइल तो कर दो. अपना फोटोग्राफर भी रेडी है. कैमरामैन करण भरत के साथ. और अपनी ये दोनों सहेलियां भी रेडी है. येस, वी आर रेडी टू रॉक. ये देखो गाइस, और हम दूल्हे का भाई भी रेडी है. दूल्हे का भाई भी रेडी है. दूल्हे का भाई भी रेडी है. कोणती चावी हवी गाडीची? चलो अभी हम जाएंगे शादी में.
कौन सी शादी? घर वाली शादी. चलो हम जाएंगे अभी घर. नाही गाईज, आता घरी नाही चाललो आपण. तर आता आपण चाललोय चीज फॅक्टरी ना, हा नेता वाटतो. चीज फॅक्टरीमध्ये चाललोय. चीज फॅक्टरीमध्ये कसं चीज केक बघायला चाललो ना. हां, चीज केक कसे बनवतात, फॅक्टरीमध्ये चाललो तिथे व्हरायटीज ऑफ चीज केक प्रोडक्ट्स आणि केकचे प्रोडक्ट्स बघायला भेटणार आहेत आपल्याला. केक कुठनं आला रे? तूच तर बोलली चीज केक. नाही, मग काय? चीजचे प्रोडक्ट वेगवेगळे आयटम्स ते लोक चीज पण पासून काय त्याच्यामध्ये बनवतात. चीज केक लिहिलंय. तू खायला देते. अच्छा, खायला देणार आहे. ठीक आहे गाईस, तर चीज केक आपल्याला खायला भेटणार आहे. आणि तिथे आणि चीजच्या फॅक्टरीमध्ये चाललो आपण. चला आपल्यासाठी गाईज, आम्ही आता फोटोशूट करू. ओके. असे उभे राहायचे. हा बरोबर आहे, बरोबर आहे. श्री थोडंसं सरक. बस. यस, 3 2 1. चीज. नेक्स्ट. फास्ट. हे आता पुढे नॉर्मल काढू एक पोस्ट करण्यासाठी. या समोर. खिशे हात. सँडी स्माइल नको करू. येस. मस्त. 5 जणांचा काढूया पहिला आता. कॅमेरा सेट कर पटकन. गाईज, तर झालेलं आपलं फोटोशूट. चला, हे आता 5 जणांचा. अच्छा 5 जणांचं बाकी आहे. आज कुठे बरं आहे? चलो गाईज, चलो जल्दी, लेट होंगे हम. केंद्रीमध्ये? हा एक मस्त ठरवायचं. आलाय बघू. गाईज, करण बोलते सगळ्यांचा मस्त आलाय, पण बघूया करण हे हेच झालं रे दिसणार बाई. नाही. दिसणार नाही. चीज मेल्ट झाला खरं. खरंच हे झालं. चला तर शपथ कर. चलो 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 गाईस, चलो गाईस. फॅक्टरीला. आवाज तर आपला सगळं झालेलं आहे. आता आपण चेकआउट केलंय. आपण रूम बिम पण सगळं चेकआउट केली आहे. आता ते पण चालू आहे चीज फॅक्टरीला. तर आता आपण चाललोय चीज फॅक्टरीला. सगळे ओके. चला गाईस, गणपती बाप्पा मोरया. सो गाईज, आम्ही आलो आता चीज फॅक्टरीजवळ. सँडी ब्रो गाडी लावतोय आणि हे बघा गाईज, आंबे बघा गाईज. आंबे 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 आंबे. चलो गाईज, चीज फॅक्टरी गे एक्सप्लोरिंग सम चीज फॅक्टरीज. आम्ही 8 प्रकारचा चीज बनवतो. आपको कैसा लगा? एंड हेल्दियर ऑल्सो. ओके, एक्सेप्ट रिकोटा विच हैज मोर ऑफ फैट. तो बाकी में प्रोटीन ज़्यादा है. इट इज बीइंग रिकमेंडेड फॉर सगळे यंग व्हरायटीज आहेत, नॉट नॅचरल. सगळं गाईच्या दुधापासून बनतं एक्सेप्ट रिकोटा इज बफेलो. हे 100% व्हेज आहे. नो ॲनिमल रेनेट, नो इमल्सिफाइंग एजंट्स अँड नो ॲडिटिव्स. हे लॅब टेस्टेड प्रॉडक्ट आहे. वी हॅव प्रिझर्व्ड ऑल न्यूट्रिशनल व्हॅल्यूज ऑल्सो. ओके. हे गोविंद, ती गाडी आत घे ना. हे सगळा रस्ता ब्लॉक होऊन जाईल रे. कळलं का? नाही तर तिकडे लावायला सांग ना. तुम्हाला जर प्लॅटर पाहिजे असेल तर आम्ही एक प्लॅटर देऊ शकतो फॉर टेस्टिंग ऑल 8 व्हरायटीज. इट कॅन बी शेअर्ड बिटवीन 3 to 4 people. आणि मग इट विल कॉस्ट यू 300 rupees. And whatever you want you can buy in 100 ml. If you don't want to go for a platter, if you're full, then I can show you all the 8 varieties. You can just take them. ओके, राईट ना. तुम्ही यू डिसाइड काय खायचं का? आणि ते चीज केकचं काय आहे? चीज केक सुद्धा आहे का आपल्याकडे? नाही. दिस इज नॉट अ रेस्टॉरंट. तू बोललीस. चीज फॅक्टरी आहे. ओके, आम्हाला एक प्लेटर द्या. एक प्लॅटर द्या ना. आणि सोप्स आम्ही बनवतो एसेन्शियल ऑइल्स, नो पॅराबिन्स, नो केमिकल्स. ओके, हे बघा. आणि यू कॅरी अवर कार्ड. दॅट नंबर इज ऑन व्हॉट्सॲप. एनी टाइम यू वॉन्ट यू कॅन फिश ऑन द व्हॉट्सॲप. पपया. So you will be Mumbai. delivering this thing or cheese दिस also? चीज ऑल्सो. Okay. मुंबई, पुणे, जयपूर, मैसूर, Neem. बँगलोर What will be सगळीकडे the जातो. minimum quantity you will be giving us? दॅट डिपेंड्स ऑन यू. Okay. बिकॉज एका आमच्या थर्मोकोल बॉक्समध्ये 8 सगळ्या 8 व्हरायटीज राहतात. Okay. ओके, सो वेट थोडंफार कमी होईल एवढंच आहे. बट अदरवाईज ते 8 व्हरायटीज विथ चिलिंग पॅड्स 300-350 रुपये एक्स्ट्रा कॉस्ट पडते. यू कॅन डील. गाईस, हा? तर तुम्ही बघू शकता हे बघा, हे रेड प्राइस ना वाईन एक 150 रुपयाला एक आहे. अँड केशर आणि इज 200. पपया. ते पण म्हणजे तुम्ही इकडेच बनवतो. ते झालं.
ते हे घेऊन आले. हा बघा हा चीज प्लॅटर. that is made out of buffalo milk and यातले जे chives आहे ना, हे शेवटी टेस्ट करा. Bit strong. our cheese These is are antidote sweets, vegetarian and these are chives herbs. and Okay. without any artificial preservatives. Our product हो, दो एक is platter. lab tested Shall we start? and we ensure झालंय तुमचं? all the nutrients are preserved during our cheese making process. स्टार्ट करू. That chives herbs, it tastes like garlic, but तो लास्टला बोलला. मग ते सांगायचं पण हे का सांगितलं त्यांनी? अरे हा काय रे बाबा काय तो झालं? अँटी क्लॉक वर गेला. हे गेले का रे? फॅट वाढला. काही बर्थडे केक चालू आहे का? सगळ्यांना होते ना तसंच. यात पण नाही. चीज खात नाही पण आज जरा बघूया. पण असं कच्चा मी पण असं खात नाही. आप या 4 दिवसात संपवायचं. संपवायचं. कारण ना ते ड्राय होत जातं. मला स्टोअर नाहीच करू शकत आपण. म्हणजे उघडल्यावर नाही, तेवढं नाही संपणार असेल तर संपून टाकायचं ना. 100 ग्रॅम काय फरक पडतो? तेवढी क्वांटिटी मध्ये खायला पण पाहिजे. हा? नाही म्हणजे एवढे लोक आहे तुम्ही, आम्ही हे 4 दिवसात संपवा. वेगळे राहतो. नाही 4 दिवसात संपवा ना. 3-4 दिवसात. एक तुम्हाला सांगू का मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आम्ही हे 8 व्हरायटीज फ्रीझरमध्ये ठेवून 1.25 वर्षांनी ओपन केले सगळ्या. अच्छा. 1.25 वर्षांनी म्हणजे रिकोटा 1.5 महिने वगैरे झालं, पण 1.25 वर्ष. आणि रिकोटा ओपन करून 8 दिवस तसंच ठेवलं. ओके. टेस्ट वॉज गुड. आय कॅन्ट कमिट की बाबा असं होईलच म्हणून. बरोबर. रेकमेंड करू शकत नाही मी तुम्हाला, बिकॉज इट कॅन गेट स्पॉइल्ड. Depends on तुम्ही काय client. करायचं? हा आता एका बाईने नेलं होतं. शी वॉज इन देवलाली. दिवाळी. शी केम आफ्टर हे. ती बोलली मी नंतर गुजरातला गेली. हा तिकडे 6 महिन्यांनी ओपन करून खाल्लं. रिकोटा वॉज गुड. तुम्ही काय करायचं माहिती आहे का, ते आत ठेवायचं. टेम्परेचरवर आहे. तुम्ही फ्रीजमध्ये काय काय वास येणारं ठेवलंय ते बघायला लागेल. ओके. ओपन करून ठेवलं ना तुम्ही एअर टाईट कंटेनरमध्ये, तुम्ही रोज वास बघा ना त्याचा. ओके. मग खराब व्हायला आलं की त्या थोडा वास येईल ना त्याला. आणि ते स्टेज आली, त्याला फंगस जरी पकडलं, ते ग्रेज फंगस हे आणि ते रेडिश हे बॅक्टेरियाज असतात. तर ते तुम्ही ना यू कॅन कट इट आणि सेपरेट इट आणि रिमेनिंग पोर्शन यू कॅन कन्झ्युम. हे ते खराब होत नसतं ते. पण जर वासायला आला तर खाता नाही येणार. सो यू कॅन ग्रेट इट, ग्रिल इट, ब्रेडमध्ये टाकून खाऊन टाका, काय फरक नाही. पण इट्स अप टू यू. 8 दिवसही राहील टेम्परेचर. कारण बाहेरच्या कंट्रीमध्ये काय होतं, यू गेट युनिफॉर्म टेम्परेचर थ्रू आउट. बरोबर आहे ना. अँड लेस ह्युमिडिटी इज नॉट देअर. AQI इज गुड. इकडे सगळे बॅड फॅक्टर्स आहेत. सो तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. असं आहे. तू हे सगळं काय करतो रे? तू कशावर टाकणार आहे का? युट्यूबला मग टाकू चालेल ना? कशा टाक रे. पण मी काय चुकीचं बडबड केलं असेल तर problem. चुकीचं कशाला? तुम्ही उलटी चांगलं सांगताय. information देतात. हा चांगलंच सांगताय आणि ते चांगलं तू टाकतो. युट्यूबर आहे. हा चिलीवाला आणि फेटा घेतो. मला पण फेटा. चिवस फेटा आवडला. चिवस फेटा. कुठला घेत आहे? हे चिली आहे ना. हा चिली आहे. चिली तर लागते. पेपर गौडा. हा खाल्लाच नाही. मग हे कोणाकोणाला पाहिजे? चिली आहे ना मला सुद्धा. मग हे 3 द्या. हे स्वीट नाही 4 घेते. हे बघा, हे वेगवेगळा ऑर्डर आहे का हो, एकच आहे? वेगळं वेगळं. मग नावं सांगा, त्याप्रमाणे करेल तो. चालेल. तुझं सांग. तू इकडे वाज घेतो चीज केक हे मला Instagram बोललीला. हे पूर्ण सोप. गाईस, तर आता आपण बघितलं चीज कसं बनवत आहे. आपण थोडीशी बाग एक्सप्लोर करूया. कुठे वरती? तिकडे इथे पायऱ्या चढू. ठीक आहे. 5 झाड आहेत. काय बोलता? चला. ए करण, इकडे काय काय बघायला? तू शूट पण करू शकतोस.
हे होतं ते चीजचं एंट्रन्स आपल्याला दाखवलेलं ना फोटोमध्ये. घर आहे. तर त्यांनी फोटोमध्ये हे दाखवलेलं. काहीच हे बघा, वाव काहीच. मी ड्रोन उडवणार, 100% ड्रोन उडवणार. सो गाईस, दिस इज द प्लेस. वाव, नाईस. आमच्या दोन सहेलिया बसल्या तिथे. सहेलिया दुलेराजा तिथं वाट बघतोय. एकटाच दुलेराजाला सोडून आलात तुम्ही. काय आहे का नाही तुम्हाला? विचारा, दुलेराजा आला चालत. चांगलं आहे ना. छान आहे. हॅलो. तर गाईज चला आता आपण निघायचं आहे. आपल्याला जायचं आहे. चलो. हां, इथला नाही काढला ना एक फोटो. तर गाईज हे बघा, बघू शकता मस्त बाग आहे. आपण निघतो आता. चलो गाईज, पॅकअप. एक ड्रोन शॉट घेतो इथे, मस्त येते. चलो, बघा आपली कार. चलो. तर गाईज आम्ही एक शॉपिंग केली इथे, दाखवतो इथे काय काय घेतलंय बघा सगळ्यांनी. पाच झाडं बघितली का? हे चीज पाच झाडं 2 इकडे. सांगितलेले. मोझरेला का? ना आला तो. कर तू चालू तर. एक मिनटं, त्याची सेटिंग पण नाही माहीत ना मला. झालं. गाईज तुम्ही बघू शकता आमचा ब्लॉगर स्वतःच्या यूट्यूब चॅनलसाठी काय करतोय. आम्ही 4 जण बसलोत गाडीमध्ये AC मध्ये, पण ब्लॉगर हा मात्र एकदम भर उन्हात त्या शेतामध्ये गेला, स्वतःचा शूट काढला. 2 नंबरला आले. 2 मिनिटं अजून बोलतोय. आता तो 360. काहीच भारी शूट आलाय, तुम्हाला दाखवतो. या व्हिडिओ नंतर तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. या व्हिडिओ गाईस तर बघा तुम्ही, आम्ही सगळ्यांना पेरू घेतात खायला. आहे बघा गाडीत मी पेरू भारी आहेत, गोड आहेत एकदम. तर गाईस आपण आता आपल्या डेस्टिनेशनला पोचलो आहे. तर आता आपण पोचलो आहे बघा, गुंडेश्वर टेम्पल. इथे आहे, हा रस्ता आहे. भारी यायचं, मस्त हे झालं. मस्त वेदर आहे. वेदर आम्ही पण छान कालपर्यंत आहे. विचार करत होतो की आम्हाला ऊन लागेल, पण नाही एवढी गर्दी नाही. पण नाही, वेदर असं झालंय की पूर्ण क्लाउडी शेडी झालेलं आहे. फोटोज पण छान आहेत, एकदम ब्राईट नाही येणार. तर बघूया आपण गाईस. चला. टेम्पल, गुंडेश्वर टेम्पल. रश पण नाहीये गाईस. तर आपण हे बघा चप्पल गाडीत काढलेत, गाडीमध्ये पार्क केली आहे आणि आपण चाललो आहे बघा. गाईस तर हा बघा, हा बोर्ड बघितला का मला राग येतो. हा बोर्ड बघितला का मला राग येतो. सगळा तर करतायत ना. ठीक आहे, चालतो. मी तर बोलते काय करू, बाहेर जाऊ. बाहेरनं थोडे आपलं कोण बघणार आहे. हां ना, बाहेरनं नाही बघणार. गुंडेश्वर टेम्पल. तर काही बघा मंदिर.
हायपर लॅप्स मारते ना. क्लॅरिटी बाप आहे. तर गाईस आपलं झालं आहे दर्शन. आता आम्ही निघतोय. तर गाईस आपण आता आलोय जेवायला आलोय. आता करणनी चिकन थाली आणि चिकन थाली मागवली आणि मी मटन थाली मागवली. गाईस ही बघा मटन थाली, ही चिकन थाली, ही पण चिकन थाली. हे व्हेज आहे चौघजणं. तर गाईज आता जेवूया, आपण भेटूया डायरेक्ट जेवून. तर गाईज आता आपलं जेवण झालेलं आहे. तर बघा अर्धे डाराडूर पण झालेत. काय बघा आता आपण समृद्धी महामार्गावर पण लागलेलो आहे. आता जस्ट लागलोय, 10 मिनिटाचं पण नाही झाली. 1 मिनिटं नाही झाला, आत्ताच जस्ट लागलोय. हे बघा गाईज जस्ट एंटर केलं आपण उरणला जायला. चलो गाईज आता आम्ही पण जरासं झोपतो. तर गाईज आता आपण सगळे झोपणार आहोत. तू झोपू नका. येस आम्ही झोपतो जरासा. चलो गाईज आता बघू, आता कसं उठल्यावर डायरेक्ट तुम्हाला दाखवतो. बरोबर होता. तर गाईज हे बघा याच्यात बघ महत्वाची कशी झोपली. किडनॅप दाखवतो. मग तिकीट टाकायचं का? Guys, आम्हाला डोंगर आहे windmill तिथं बघा. विंडमिलचा पूर्ण डोंगर आहे. हो तिथं बघ किती आहेत खूप. आणि सर्वकडे विंडमिल आहे. हा स्पॉट जाणून शोधून टाकू. सो गाईज आता आपण समृद्धी महामार्ग एक्झिट करतोय. अजून केला नाही. हे बघा guys. केलं. चलो गाईज आता आपण किती तास दाखवतो. आपण परत ट्रॅफिक मध्ये अडकणार आहोत मस्तपैकी. परत आता अडकणार आहोत इथे. उतरल्या ट्रॅफिक चालू होणार आहे असं झाली. ती बघ दिसली मला इथे. म्हणजे ते पाहिजे ना, म्हणजे वाटेल ना मुंबईला आल्यासारखं. मुंबईला आलेलं. चलो गाईज सगळे उठलेत, झोपेतनं उठलेत आणि मस्त गप्पा चालू आहेत. समोर पनवेल तर आलेलं. गाईज आता पनवेल आलेला आहे आपला. हे बघा आम्ही पनवेलला चाललो, पण मे बी प्लॅन पुण्याचा होऊ शकतो. चला गाईज पनवेल आलेला आहे अशा प्रकारे. मॅडम कल्टी आता आमची ऑप्शन तन्वी दिला मॅडम उतरणार आहे आता. बाय बाय कर. आम्ही हिला सोडायला आलोय घरी. बाय 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 बाय. संदेश. सोबत संदेश आता तेच करते बरं, परत येतोच की नाही बाय करायला. जानवी बोलली नाही ती चालली. ती मोकळी आता कॉल लावायला, समजून जा. हॅलो गाईज. तर तुम्हाला आमचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. म्हणजे नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कमेंट करा. आणि आपली नाशिक सिरीज तुम्हाला जर आवडली असेल तर ती पण कमेंटमध्ये सांगा कशी वाटली. आणि असंच तुमचं प्रेम दाखवत राहा आणि आपण असेच ब्लॉग करून घेऊन येणार आहात तुमच्यासाठी. तर तुम्ही असंच प्रेम दाखवा आणि लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.